जे दबाव तंत्र, जे दहशत, केवढं काय काय बघितलं तुम्ही सुद्धा. प्रश्न विचारताना बघा तुम्ही कसं हे करताय, ते प्रश्न विचारताना सुद्धा बघा म्हणजे किती दहशत आहे लोकांची. त्या दहशतीमुळे कुणी आंदोलन आलं की त्याला मेलाच की, असलीच परिस्थिती होती ना. त्याच्यामुळे कसं ते आता प्रश्न आमच्यावर भाडामार करू शकतात तुम्ही बाकी पत्रकार परिषद भाडामार किती करतात मला माहित नाही. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय की तुमचं सुद्धा कौतुक आहे की तुम्ही विचारताय, पण तेवढे आंदोलन करताना जर कुणी आंदोलन आला, बैलगाडी मोर्चा झाला, त्याचे झालं, ट्रॅक्टरचा मोर्चा झाला, तर ही सगळं झालं ते आता तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे. त्यावेळेस मी नव्हतो त्यावेळेस, पण आमच्या ह्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सगळ्यांनी केला. तर ही आता तुमच्या आंदोलन कधी लक्षात नसेल. आज परळी शहरावर आज काही समजा राजकीय व्यासपीठ नाही, पण परळी शहराचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पैसे इथं कुठं आले? परळी विधानसभेमधल्या परळी तालुक्यातील परळी नगर परिषद मध्ये आले. पण कामाच्या नावाने किती बोंबाबोंब आहे, हा सुद्धा सगळा विषय. त्याच्यामुळे काही दहशत येत असते, त्याच्यामुळे गोरगरीब बिचारे येत नव्हते पुढे. कुणी आधार बी नव्हता ना. आमचे दात ना फिर्याद मी खासदार असं सुद्धा ऐकलं जात नाही की सत्य बाजू सुद्धा. त्याच्यामुळे दहशतीमुळे नसेल झाला. इथून पुढच्या काळात खासदार म्हणजे 1-1.5 वर्षापासून मी बऱ्यापैकी मोटिवेट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता कसं होतं की मी खासदार झालो की विधानसभा आले, विधानसभा झाल्याच्या नंतर परत पुन्हा बाकीच्या हे आणखी अतिवृष्टी आली, बाकी काही आंदोलन काही विषय, त्याच्यामुळे सगळ्या काही घटना घडल्या. पण याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणजे भूमिका मांडायला पाहिजे होती, ते आम्ही नक्की मांडतोय. जिल्ह्याच्या बाबतीत जिल्ह्याच्या व्यासपीठावर मी मांडतोय. इथं नगर परिषद मध्ये आमचे कार्यकर्ते सुद्धा सगळे स्ट्रॉंग त्याने मांडतात. पण त्याच्यामुळे बाकीचे कोणी येताना विरोधक थोडं हे झालं असेल. आणि ज्याप्रमाणे काल काँग्रेसची प्रेस झाली त्यामुळे त्यांनी सांगितलं की लोकसभेला सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं, आम्ही विधानसभेचं तेच काम केलं. तर यावेळेला त्यांनी आमची साथ द्यावी आणि आमचं काम करावं यासाठी आम्ही आग्रह करतो. नाही, त्यांची प्रामाणिक भावना आहे. त्यांची भावना आणि त्यांच्या मागणीवर मला काही बोलायचं नाहीये. त्यांनी प्रामाणिकतेनं आमचं काम केलं का तर आम्ही नाही म्हणणारच नाही, 100% केलं. पण कसं असतं, ही आमचा इथला जिल्हा लेवलचा, तालुका लेवलचा, गाव लेवलचा विषय आहे. ज्यावेळेस राष्ट्रीय लेवलचा विषय येईल, राज्य लेवलचा येईल, जिल्हा लेवलमध्ये आणखी वेगळं. त्याच्यामुळे राज्य लेवलला राष्ट्रीय लेवलला आम्ही एकच आहेत ना. ठीक आहे, इथं थोडंफार असतंय, एक भाऊ इकडून एक भाऊ, ठीक आहे, निवडूनच्या नंतर आपण बघू. त्याच्यामुळे त्यांच्यावर काही नाही, त्यांच्या बोलण्यावर माझं ऑब्जेक्शन नाही. त्यांनी लोकसभेला मदत केली का तर केलेलीच आहे. त्याच्यामुळे दोमत नाहीये. आणि त्यांना न्याय द्यायला पाहिजे असं जर त्यांनी म्हणले तर आम्ही न्याय द्यायला तयार आहेत. पण त्यांनी आमच्याकडे येऊन नगराध्यक्ष पदाचा विषय इतर राष्ट्रवादी मंदरणी करायला आणखी खूप टाइम आहे. होईल, त्यांना मंदरणी होईल आणि दिलचस्पी होईल, काही चिंता करू नका. नाही, 100% होईल ना. हे बघा, आमचा सर्वांचा मिळून एक उद्देश आहे. त्या जे आता काँग्रेसची जी काही मंडळी आहे ती जिल्हा लेवलचे, राष्ट्रीय लेवलचे किंवा राज्य लेवलचे या नेतृत्वाला पण आम्ही बोलू. आमची लढाई एका वेगळ्या माणसाची आहे, वेगळ्या पक्षाची आहे. त्याच्यामुळे ही आमचे समविचारी लोक आहेत, त्यांना आम्ही 100% एकत्र घेऊन लढू. ठीक आहे, आम्ही 2 पाऊल मागे येऊ, ती 2 पाऊल मागे येतील, आम्ही ते बघू. त्याला वेळ आहे ना आणखी. आज फॉर्म भरायचे दिवस आहे. आज नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर केलाय. तिथून पुढे काय होईल ते हळूहळू वेळ द्या. तुम्ही पण वेळ आम्हाला द्या थोडा. आणि परळीच्या जनतेला सुद्धा श्वास टाकायला घ्यायला वेळ. आणखी किती गटापक्ष शक्यता तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये काँग्रेसचं काल डिक्लेअर केला उमेदवार, आणखी मित्र पक्ष किती तुमचे? नाही, मित्र पक्ष भरपूर आहेत. डिक्लेअर काय झाले नाही. आता मला माहित नाही ना की कुणाचा. आता मी कसं सांगू शकतो आणखी? आता अंदाज जर तुम्ही मला म्हणलात की आता इथं काय होईल तर मी कसं सांगू शकतो? नाही, ते बघा, माझं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने डिक्लेअर केलेलं आहे म्हणलात तुम्ही, तर ठीक आहे, केलंय. आता आम्ही म्हणतोय की आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस सोडता बाकी सगळे एकत्र यायचा प्रयत्न करतोय. आम्ही सर्वांना काही थोडंफार जे काय आमच्यावर लोकसभेला, विधानसभेला जे पक्ष बरोबर होते त्यांना विचारात घेऊन, कोणी जागाच मागते असं नाही, बाकीचे काही लोक जागा न मागताय बरोबर राहणार आहेत ना. पण तुम्हाला सुद्धा आनंद पाहिजे की आम्ही फाईट आउट करतोय, असं माझं म्हणणं आहे. बाबा, तुम्ही फाईट आउट करताय, निश्चित चांगली बाब आहे जनतेसाठी. पण जी संघटनात्मक बांधणी आहे, जी बैठक झाली होती, जे आमच्या समोर सगळ्यांसमोर जे चित्र दिसलं, त्याच्यामध्ये संघटनेमध्येच एक वाक्यता दिसली नाही. जे मागच्या वेळी जे बैठक राजेंद्र मस्केंच्या नेतृत्वाखाली झाली होती VIP गेस्ट हाऊसला, त्याच्यामध्ये आपापसात पदाधिकारी भेटेपर्यंत वेळ आली होती. नाही, माझं एक असं आपल्याला प्रांजळ मत आहे माझं की माग काय झालं ते तुम्ही सोडून द्या. एखाद्या वेळेस झाला असेल ना, आपसापसात काय झालं असेल तर आज सगळी टीम अख्खी तुम्हाला बरोबर दिसते. ह्याच्यात कुठेही भेदभाव नाही ना, कुठं अडचण नाही. आज राजेंद्र मस्के साहेब नाही समजा, ठीक आहे, पण मी आज आहे तरी आमच्यात कोण एक आणि कुणाची एक वाक्यताच राहणार. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यात भेदभाव होऊ देणार नाही, असा माझा तुम्हाला पत्रकार म्हणून शब्द आहे. या जिल्ह्याचा खासदार म्हणून, यांचा सर्वांचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी सर्वांची जिम्मेदारी घेऊन सांगतो, माझा एकही कार्यकर्ता, माझ्या पक्षाचा एकही नेता परळी शहरातला किंवा परळीच्या तालुक्यातला कुणीही कुठे एक वाक्य त्याच्या बाहेर जाणार नाही. सगळे एका दोरीत, एका लाईनीत सगळेजण मिळून आमचं जे उद्देश आहे ते साध्य करायला राहू. तुमच्या पक्षासाठी निष्ठेने काम करणारे जी लोक आहेत
ते सगळे एकाच तुम्ही म्हणताय, परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपात नाव सांगायचं तर शंकर शिरूर यांच्याकडे जे काम होतं, दिलेली जिम्मेदारी होती ती त्या बैठकीनंतर काढून घेण्यात आली. म्हणजे तालुका युवक घटनेत आता सगळेच पद बदलले. नाही, आता सर्व संघटनात्मक जो निर्णय आहे तो संघटनेचा जे झाला त्याच्यात बदल होणार. आता कुणी काढून घ्यायची जिम्मेदारीचा विषय नाही. काढून जरी घेतलं तर ते आता पक्षामध्ये बदल होतातच ना, दर 3 वर्षाला बदल होतात, त्याच्यामुळे तो विषय नाही ना, ते कमी जास्त होत आहे. पण तुम्हाला तुमच्या सुद्धा ह्याला कळतंय तुम्हाला की आपल्याला कसं फाईट आउट करायचंय आणि ह्या अनुषंगाने आपण करतोय. ओके, थँक्यू.